नमस्कार मंडळी, मी आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या आयुष्यामध्ये झालेले बदल मी तुम्हाला सांगितलेले आहेत की BK शिवानीचे व्हिडिओ बघून मला जे अनुभव आलेले आहेत, जे माझ्या लाईफमध्ये बदल झालेले आहेत, फरक पडलेला आहे, ते सगळे अनुभव मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. असाच हा आणखीन एक व्हिडिओ. आपण सकाळी उठल्यानंतर एखाद्याबद्दल मनामध्ये आपण विचार करतो किंवा एखाद्या व्यक्तीची आपल्याला आठवण होते आणि आपण तिच्याबद्दल कधी पॉझिटिव्ह विचार करतो, कधी निगेटिव्ह विचार करतो. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचारही त्या व्यक्तीपर्यंत पोचत असतो. आपल्याला असं दिसत नाही, आपल्याला असं वाटत नाही, पण ही खरी गोष्ट आहे. कारण एखाद्याबद्दल आपण विचार केला आणि त्याला आपल्या मनामध्ये आणलं तर तो आपला विचार त्याच्यापर्यंत पोचतो. आणि बघा तुम्ही हे करून, कारण मी हे केलेलं आहे. एका अशा मैत्रिणीबरोबर मी त्या मैत्रिणीचा विचार केलेला आहे की ती माझ्यापासून खूप लांब आहे आणि तिचा माझा संपर्क होऊ शकत नाही. पण असा विचार केल्याच्या नंतर मला वाटतं काही मिनिटानंतर तिचा स्वतःहून मला फोन आलेला आहे की तू कशी आहेस, तू बरी आहेस ना, तू काय करतेस. आणि हा विचार मी थोड्या मिनिटापूर्वी तिच्याबद्दल करत होते की ती कशी असेल, कुठे आहे, तिचा काही मला फोन येत नाही किंवा ती मला काही म्हणजे विचारत नाही आणि माझ्यावरती रुसली आहे का, माझ्याशी का बोलत नाही. पण मी स्वतः तिला कधी फोन करायचा प्रयत्न नव्हता केला. म्हटलं जाऊ दे, ती स्वतः फोन करू दे. प्रत्येक वेळी मीच का तिला फोन करावा, मीच का तिची विचारपूस करावी. आणि हा विचार मी मनामध्ये घोळवत होते, माझ्या मनामध्ये हा विचार घोळत होता. आणि काही मिनिटानंतर तिचा मला फोन आला आणि मला इतका आनंद झाला की काय सांगू तुम्हाला. खूप खूप आनंद झाला, कारण ती माझी खूप जवळची मैत्रीण होती आणि आहे. आणि आत्ता आम्ही कितीही लांब असलो तरी एकमेकींच्या सुखाबद्दल दुःखाबद्दल अजून पण आम्ही ते चर्चा करतो. आणि तिचा अशावेळी फोन आला, मला खूप बरं वाटलं. इतकं बरं वाटलं की खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने माझी विचारपूस केली. तर मंडळी, असे हे विचार आपले जे निगेटिव्ह असतात, जे पॉझिटिव्ह असतात, तेही खरे होतात. बघा तुम्ही हे करून, आणि तुम्हाला अनुभव आला की मला सांगा. तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं तरी म्हणजे असं वाटलं की नाही मला फरक पडला आहे तर मला सांगा. मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.